नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे सर्वांनाच मनस्ताप देणाऱ्या वाहतूक कोंडीची. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी बघायला मिळते. बोरघाट पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. आपले प्रतिनिधी रणजित जाधव सध्या आपल्या सोबत आहे. रणजित, सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बरेचसे प्रवासी घराबाहेर पडतायत, प्रवास करतायत, मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा सध्या वाहतूक कोंडीने भरलेला दिसतोय. आत्ताचं सध्याचं चित्र काय? मनश्री, आपण पाहिलं तर मुंबईमधील चाकरमानी ज्या क्षणाची वाट पाहत असतो तो म्हणजे गणेश उत्सव. याच गणेश उत्सवासाठी जाण्यासाठी आपण पाहू शकतो की आता पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर याच चाकरमान्यांना जे आहे ते आता मोठी कसरत करावी लागत आहे. आपण पाहू शकतो की मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक जी आहे ती जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरची ही कासव गतीने सुरू असलेली रांग आपण पाहू शकतो की यामध्ये जड वाहतूक या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते चाकरमानी जे आहेत ते आता या ठिकाणी गणपती उत्सवासाठी जे आहे ते घरी चाललेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रायगड पोलीस मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रयत्न करताना एकूणच पाहायला मिळतात. थोड्या वेळापूर्वीच आता हे दोन्ही लेन म्हणजे पुण्याहून मुंबईला जाणारे दोन्ही नक्कीच त्याच्यामुळे सध्या वाहनांच्या लांब रांगा आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बघायला मिळत आहेत. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.